नमस्कार. ज्यांच्या घरी 1 ते 3 वर्षांचं लहान मूल आहे ना, त्यांच्यासाठी आजचा आपला हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आज आपण मुलांच्या विकासाच्या एका अशा पैलूवर बोलणार आहोत, ज्याकडे खरं सांगायचं तर आपलं अनेकदा दुर्लक्ष होतं. सगळ्यात आधी ना एक गोष्ट अगदी मनावर कोरून घेऊया. लहान मुलांसाठी हालचाल आणि विकास ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीतच. खरं तर हालचाल म्हणजेच विकास. त्यांची प्रत्येक लहान-सहान हालचाल, प्रत्येक उडी, प्रत्येक धावपळ ही त्यांच्या भविष्याच्या विकासाचा पाया रचत असते. ओके, मग आज आपण नक्की काय बघणार आहोत? तर बघा, इथे तुम्हाला व्यायामांची कोणतीही लिस्ट किंवा टाइम टेबल मिळणार नाहीये. नाही, आपण त्यामागचं का समजून घेणार आहोत. मुलांच्या ह्या सततच्या हालचालीमागे नेमकं काय विज्ञान आहे आणि हे त्यांच्या भविष्यासाठी इतकं इतकं महत्त्वाचं का आहे? चला, याचाच शोध घेऊया. बघा, हे अनुभव तर रोजचेच झाले आहेत. मूल सारखं किरकिर करतंय, रात्री नीट झोपत नाहीये, जेवताना तर विचारायलाच नको, हजार नखरे. आणि सगळ्यात मोठं म्हणजे मोबाईल. तो तर हातातून सुटतच नाही. खरंच या सगळ्या गोष्टी खूप ड्रेनिंग असतात. पण कधी विचार केलाय की ह्या सगळ्या वरवर दिसणाऱ्या त्रासांमागे खरं कारण काय असू शकतं? तर याचं उत्तर ना, या 2 गोष्टींमध्ये दडलंय. एक म्हणजे मुलांच्या आतमध्ये अडकलेली प्रचंड एनर्जी आणि दुसरं म्हणजे मोबाईलचा वाढता वापर. अगदी बरोबर. या सगळ्या प्रॉब्लेम्सचं मूळ कारण आहे मुलांची एनर्जी, जी बाहेरच पडत नाहीये. म्हणजे बघा, लहान मुलांमध्ये ना प्रचंड प्रचंड एनर्जी असते. ती त्यांच्या वाढीसाठी खूप गरजेची आहे. पण जेव्हा ही एनर्जी खेळण्या, बागडण्यातून बाहेर पडत नाही, तेव्हा ती चिडचिडीच्या रूपात बाहेर येते, वागण्यातून दिसायला लागते. आणि इथे हे कनेक्शन किती स्पष्ट दिसतंय बघा. एका बाजूला मुलांची हालचाल कमी होते, त्यामुळे काय होतं? त्यांची सगळी एनर्जी आतल्या आत कोंडली जाते. आणि मग चिडचिड, हट्टीपणा अशा गोष्टी सुरू होतात. मग अशा वेळी काय होतं? मुलांना शांत करायला मोबाईल देणं हा सगळ्यात सोपा मार्ग वाटतो. मोबाईलमुळे ती शांत बसतात, त्यांचं लक्ष दुसरीकडे लागतं. पण हा फक्त एक तात्पुरता उपाय आहे आणि यामुळे एक वाईट सवयच सुरू होते. आणि ह्याचा एक खूप मोठा तोटा आहे. इथे म्हटल्याप्रमाणे मोबाईलच्या अतिवापरामुळे काय होतं? मुलांचं शरीर आणि मेंदू दोन्ही अक्षरशः झोपून जातात, निष्क्रिय होतात आणि मग त्यांच्या नैसर्गिक वाढीमध्ये एक मोठा अडथळा येतो. याचा परिणाम पुढे जाऊन त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनवर आणि शिकण्यावर सुद्धा होऊ शकतो. म्हणून एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, आधी मोबाईल कमी करण्याच्या मागे लागू नका. त्याऐवजी मुलांची शारीरिक हालचाल वाढवा. हे आपलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे. बघा, एकदा का त्यांची एनर्जी खेळण्यातून, धावपळीतून बाहेर पडायला लागली, की मोबाईलची गरज आपोआपच कमी होईल. चला, एका खूप महत्त्वाच्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. बघा, पालक म्हणून आपण आपल्या मुलांची खूप काळजी घेतो, बरोबर? पण कधीकधी काय होतं, याच काळजीपोटी आपल्याकडून नकळत एक अशी चूक होते, जिचा थेट परिणाम मुलांच्या विकासावर होऊ शकतो. जरा आठवून बघा, जेव्हा एखादं लहान मूल घरात धावतंय, सोफ्यावर उड्या मारतंय किंवा कुठेतरी चढायचा प्रयत्न करतंय, तेव्हा आपली म्हणजे पालकांची पहिली प्रतिक्रिया काय असते? आपल्या तोंडून नकळतपणे काय शब्द बाहेर पडतात? पडशील. किती सहजपणे आपल्या तोंडून हे वाक्य येतं नाही का? अर्थात त्यामागे काळजीच असते. पण मुलाच्या मनापर्यंत काय पोचतं? एक नकारात्मक संदेश. आणि पडशीलच्या लगेच पाठोपाठ काय येतं? लागेल. आपल्याला त्यांना दुखापतीपासून वाचवायचं असतं, हे खरंय. पण या नादात आपण नकळत त्यांच्या नैसर्गिक हालचालीलाच मर्यादा घालत असतो. आणि मग येतो तो तिसरा शब्द, शांत बस. आपल्या डोक्यात कुठेतरी बसलेलं असतं की शांत बसणं म्हणजे चांगलं वागणं आणि ही धावपळ करणं म्हणजे त्रास. आता विचार करा, या छोट्या छोट्या वाक्यांचा एकत्रित परिणाम काय होत असेल? हळूहळू मुलं आपली नैसर्गिक ऊर्जा दाबून ठेवायला शिकतात, शांत बसायला शिकतात. पण या सगळ्या प्रक्रियेत ते एक खूप महत्त्वाची गोष्ट विसरून जातात. आपल्या शरीराची ताकद आणि क्षमता कशी वापरायची. आणि इथेच आपल्याला आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. जर एखादं मूल खूप जास्त हालचाल करत असेल, तर त्याचा अर्थ ते हट्टी आहे किंवा त्रास देतंय असा नाहीये. उलट ही तर त्यांच्या निरोगी आणि नैसर्गिक वाढीची एक सगळ्यात मोठी खूण आहे. आता आपण बघूया की हे वय मुलांच्या वाढीसाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी, एक सुवर्ण संधी का मानली जाते. अशी संधी जी आयुष्यात पुन्हा कधीही परत येत नाही. आपण बोलतोय विशेषतः 1 ते 3 वर्ष या वयोगटाबद्दल. हा त्यांच्या संपूर्ण आयुष्यातील विकासाचा सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात निर्णायक टप्पा आहे.
या काळात काय होतं माहितीये, त्यांच्या शरीरात आणि मेंदूत प्रचंड वेगाने बदल होत असतात. स्नायू घडत असतात, हाडं मजबूत होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांच्या मेंदूमध्ये लाखो करोडो नवीन कनेक्शन्स तयार होत असतात. आणि हाच त्यांच्या भविष्यातल्या शिकण्याच्या क्षमतेचा खरा पाया असतो. आणि म्हणूनच एक गोष्ट आपण सगळ्यांनी कायम लक्षात ठेवली पाहिजे. विकासाची ही संधी पुन्हा मिळत नाही. ही वेळ एकदा हातातून निसटली की ती परत कधीच येत नाही. आता विचार करा, जर या महत्त्वाच्या काळात मुलांची शारीरिक हालचाल थांबवली गेली किंवा मर्यादित राहिली तर काय होईल? याचे परिणाम दूरगामी असू शकतात. मोठेपणी त्यांच्यात आळस येणं, शरीर कमजोर राहणं किंवा मग आत्मविश्वासाची कमतरता अशाच समस्या दिसू शकतात. चला, आता यामागचं थोडं सोपं सायन्स समजून घेऊया की नक्की या शारीरिक हालचालीचा मुलांच्या शरीरावर आणि मेंदूवर थेट कसा आणि काय परिणाम होतो. हे अगदी सोपं आहे. जेव्हा एखादं मूल कोणतेही शारीरिक क्रिया करतं, समजा चालतंय, पडतंय, उड्या मारतंय, तेव्हा त्याच्या स्नायूंना एक सिग्नल मिळतो, एक संदेश की आता काम करण्याची गरज आहे. आणि या संदेशाला प्रतिसाद म्हणून त्याची हाडं स्वतःला अधिक मजबूत बनवतात. याचा सरळ अर्थ काय होतो? जर हालचाल झालीच नाही तर शरीराला तो मजबूत होण्याचा संदेशच मिळणार नाही. आणि तो सिग्नलच मिळाला नाही तर शरीर मजबूत कसं होणार, बरोबर? आता एक खूपच आश्चर्यकारक पण तितकाच महत्वाचा मुद्दा. अनेकदा पालक काळजी करतात की आपलं मूल बोलायला उशीर करतंय, पण अनेकांच्या हे लक्षातच येत नाही की यामागे एक छुपं कारण असू शकतं, आणि ते म्हणजे शारीरिक हालचालींची कमतरता. हे कसं काय शक्य आहे? तर बघा, जेव्हा मूल चालतं, धावतं किंवा आपला तोल सांभाळायचा प्रयत्न करतं, तेव्हा ते फक्त शरीराने कसरत करत नसतं. त्याचवेळी त्याचा मेंदू नियंत्रण म्हणजे कंट्रोल, नियोजन म्हणजे प्लॅनिंग आणि आत्मविश्वास यासारखी अत्यंत महत्त्वाची कौशल्य शिकत असतो. आणि याच कौशल्यांचा विकास पुढे जाऊन भाषा आणि बोलण्याच्या क्षमतेसाठी गरजेचा ठरतो. मग आता प्रश्न येतो की पालकांनी नक्की काय बदलायला हवं? आणि उत्तर खूप सोपं आहे. फार काही मोठं करायची गरजच नाहीये. हे बदल किती सोपे आहेत पहा. मुलांना खेळताना सारखं अडवू नका किंवा त्यांना शांत बस असं म्हणून दाबून बसू नका. त्याऐवजी काय करायचं? त्यांना थोडी मोकळीक द्या. रोज त्यांच्यासोबत थोडा वेळ खेळा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही स्वतः त्यांच्या खेळात सामील व्हा. जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत खेळता तेव्हा फक्त त्यांची हालचालच होत नाही, तर तुमचं आणि त्यांचं नातं, ते कनेक्शन सुद्धा खूप घट्ट होतं. आणि खरं सांगायचं तर हेच छोटे आणि सोपे बदल सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह आहेत. यासाठी तुम्हाला महागडी खेळणी किंवा क्लासेस लावायची काहीही गरज नाही. गरज आहे ती फक्त आपल्या अप्रोचमध्ये थोडा बदल करण्याची. चला, आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. बघूया की ही रोजची छोटीशी हालचाल मुलांच्या भविष्याचा पाया कशी मजबूत करते. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. 1 ते 3 वर्षांच्या लहान मुलांना खरं तर कशाची गरज नसते. त्यांना कुठल्याही जिम मेंबरशिपची किंवा प्रोफेशनल ट्रेनरची अजिबात म्हणजे अजिबात गरज नाहीये. त्यांना फक्त 2 साध्या गोष्टी हव्या असतात. एक म्हणजे मोकळेपणाने मनसोक्त खेळायची, बागडायची परवानगी. आणि दुसरी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आई-वडिलांची साथ, प्रेमळ साथ. बस हीच ती हालचाल आणि हेच ते भावनिक कनेक्शन आहे ज्याबद्दल आपण सुरुवातीपासून बोलतोय. म्हणून जाता जाता एक विचार लक्षात ठेवूया. आजची ही त्यांची लहान सहान धावपळ, ही जी हालचाल आहे ना, तीच त्यांच्या उद्याच्या निरोगी आयुष्याची आणि जबरदस्त आत्मविश्वासाची पहिली पायरी आहे. तीच खरी पायाभरणी आहे. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.